शेतकरी मित्रांनो, मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज मी किसान एक्झिबिशन पुणे येथे रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या स्टॉलला भेट दिलेली आहे। नवीन युगाचे नवीन संशोधित केलेले अनेक पेरणी यंत्र इथं उपलब्ध आहेत। तर त्यांच्याकडे कोणकोणते पेरणी यंत्र उपलब्ध आहेत तर ते आपल्याला माहिती देतील। सर, तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी अनुप मोदी, रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत व्यवस्थापक या पदावर काम करतो। आणि सर, आपल्याकडे कोणकोणते पेरणी यंत्र आहेत आम्हाला जरा माहिती द्या तुमच्या सर्वच पेरणी यंत्राबद्दल। तर आपण हे या वर्षी आपण हे नवीन पेरणी यंत्र लॉन्च केलेलं आहे, रोहित कृषी 4 फणी स्पेशल मक्का हाय स्पीड इन्क्लाइन प्लांटर। या मशीन मधून मक्याची पेरणी करता येते आणि याची जी क्षमता आहे ती ॲक्युरेट आहे आणि पूर्णपणे ते मशीन ॲक्युरेसी आहे मशीन मध्ये जास्ती आहे। बियाण्याची पेरणी योग्य अंतरावरती आणि योग्य ठिकाणी प्रॉपर पेरणी होत राहते। त्याचप्रमाणे हे आहे आपलं रोहित कृषी 5 फणी हाय स्पीड इन्क्लाइन मीटरिंग प्लेट प्लांटर। हा पण या मशीन प्रमाणेच काम करतो। याच्यामध्ये सुद्धा मशीनचे बियाण्याची जी पेरणी होते ती एक समान अंतरावरती होत राहते। त्यानंतर हे आहे आपलं रोहित कृषी 3 फणी बैलचलित टोकन पेरणी यंत्र। हे आपण बैलाला अवलंबून ओढू शकतो। याच्यामध्ये आपण 3 फणी आणि 4 फणी असे 2 ऑप्शन आहेत आपल्यासाठी। हा आहे आपला रोहित कृषी व्हायब्रो सबसॉइलर। व्हायब्रो सबसॉइलर हा अशासाठी वापरतात की एका ठराविक काही काळानंतर जमिनीमध्ये आपण रोटावेटर किंवा ट्रॅक्टर चालवून जमिनीत हार्ड पॅन तयार झालेला असतो आणि मग अशा वेळेस काय होतं की जमिनीमध्ये पाणी मुरत नाही। त्यावेळेस दर एक 3 किंवा 4 वर्ष व्हायब्रो सबसॉइलर तुम्ही जर तुमच्या शेतात वापरला तर त्याच्यातनं तुम्हाला पाणी आपल्या जमिनीत मुरण्यास मदत होते। हा आहे आपला रोहित कृषी रोटावेटर। हा 5 फुटी रोटावेटर आहे। हा पण आपल्या शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आपण बाजारात आणलेला आहे। हे आहे आपलं रोहित कृषी 1 फणी स्वयंचलित बटाटा लागवड यंत्र। हे ऑटोमॅटिक बटाटा लागवड यंत्र आहे। याला फक्त एकच ऑपरेटर लागतो आणि तो आपण ट्रॅक्टरला जोडून हे मशीन चालवू शकतो। हे आहे रोहित कृषी 1 फणाचं ऊस रोप लागवड यंत्र। याच्याबरोबर ऊसाच्या रोपाबरोबर त्याच्यातून तुम्ही जे काही टोमॅटो मिरची अशी काही रोपं असतात ती सुद्धा तुम्ही याच्यातून लावू शकता। हे आपलं रोहित कृषी 13 फणी स्पेशल कांदा बियाणं पेरणी यंत्र आहे। याच्यातून आपण कांद्याचे बियाणं टोकन पद्धतीने पेरणी करू शकतो। हे आहे रोहित कृषी 9 फणी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र। हे आपण मोठ्या ट्रॅक्टरसाठी वापरू शकतो। याच्यामध्ये 9 फण आहेत। 9 फणाद्वारे आपल्याला योग्य ती पेरणी कुठल्याही पिकाची करता येते। हे आपल्या मिनी ट्रॅक्टरसाठी आहे, म्हणजे जो 25 HP ते 28 HP पर्यंत जे ट्रॅक्टर असतात 30 HP पर्यंत त्या ट्रॅक्टरसाठी 5 फणाचं पेरणी यंत्र आहे। 5 फणी पेरणी यंत्र तर तुम्ही योग्य पद्धतीने पेरणी करू शकता। याच्यातून तुम्ही सोयाबीन, शेंगदाणा, मका सगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरता येतात तुम्हाला। हे आहे ऊस खोडवा कटर यंत्र। आपण हे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी याच्यात आपण खताची सुद्धा आपण त्याच्यात मात्रा देता येते आणि खाली खोडवा कटर दिलेला आहे, त्याचबरोबर मागे सरी पण दिलेली आहे। हे आहे आपलं रोहित कृषी 1 फणी ऊस लागवड यंत्र। याच्यामध्ये एक माणूस बसून ऊसाचे पेर टाकत जायचे, कांड्या टाकत जायच्या आणि सेट कटर प्लांटर आहे हा। याच्याने 12 इंचची टिपरी कट होऊन एक टिपरी टाकली जाते आणि त्याची ऊसाची पेरणी होते।